नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आपले मालवणी लाईफस्टाईल हे चॅनेल आणि आपले सबस्क्रायबर तसेच आपले सर्व प्रेक्षक हा आपला परिवारच आहे। तुमचा आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद आणि सहकार्य कायम मिळत राहील अशी मी आशा करते। तुमच्या काही सूचना आणि रिक्वेस्ट असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा। अशाच काही रेसिपीजच्या रिक्वेस्ट आमच्यापर्यंत आलेल्या आहेत। त्यातीलच एक रिक्वेस्टेड रेसिपी आज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे बेसनचे लाडू। तर हे बेसनचे लाडू बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतले आहे। हे साहित्य जे आहे ते या वाटीच्या मापाने घेतलेले आहे। या 2 वाट्या मी बेसन घेतले। आपल्या घरात जे बेसन असतं ते आपण वापरू शकतो किंवा बाजारात जे बेसन विकत मिळतं ते पण तुम्ही वापरू शकता। इथे पाऊण वाटी साजूक तूप घेतले, 1.5 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि सजावटीसाठी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले आहेत। आता हे बेसन प्रथम मी चाळून घेणार आहे। बेसन चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये ज्या गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात आणि आपलं बेसन छान व्यवस्थित भाजून होतं। नाहीतर काही वेळा जर त्यात गुठळ्या राहिल्या तर त्या गुठळ्या आतमध्ये बेसन ते कच्चं राहतं। त्यामुळे आपण एकदा किंवा दोनदा छान चाळून घ्यावं। इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवला आहे। त्यामध्ये प्रथम आपण तूप काढून घेऊया। यामध्ये मी 2 चमचे शिल्लक ठेवले तूप। आपल्याला वाटलं तर आपण नंतर वापरू शकतो। तूप तापल्यानंतर आपण थोडं थोडं बेसन यामध्ये ॲड करणार आहोत आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। आता सगळं बेसन यामध्ये थोडं थोडं करून घालून घेतलंय। आता आपल्याला सतत हे बेसन ढवळत राहायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लोवरच ठेवायची आहे, नाहीतर आपलं बेसन थोडं थोडं जळायला लागतं। अशा प्रकारे आपल्याला हे बेसन जे आहे ते सतत हळूहळू ढवळत राहायचं आहे। आता तुम्हाला हे थोडंसं कोरडं दिसत असेल, पण जसं जसं बेसन भाजत येतं तसं तसं त्यातील जे तूप आहे ते हळूहळू रिलीज व्हायला लागतं। आणि तरी सुद्धा जर आपल्याला कोरडं वाटलं तर आपण थोडंसं तूप वरून ॲड करू शकतो। इथे आता तुम्ही बघू शकता की या पिठाला तूप सुटलेलं आहे आणि ओलसर दिसत आहे। आपण नंतर याच्यात साखर मिक्स करणार आहोत, त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला हे छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। नाहीतर काही वेळा आपल्याला वाटतं की आता झालंय म्हणून आपण ते हे गॅस ऑफ करतो आणि नंतर साखर मिक्स केल्यानंतर लाडू पांढरट दिसायला लागतात। त्याच्यामुळे आपल्याला हे छान रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचंय, पण करपू द्यायचं नाहीये तळाला। त्याच्यामुळे हे सतत ढवळत राहायचंय।
तुम्ही आता इथे बघू शकता की आपलं जे बेसन आहे त्याला खूप छान असा कलर आलेला आहे। आता मी 2 मिनिटं हे ढवळणार आहे आणि मग गॅस ऑफ करणार आहे। खूप अति जास्त जरी भाजलं तरी सुद्धा लाडू जे आहेत ते काळसर दिसायला लागतात, त्यामुळे अगदी आपल्याला योग्य प्रमाणात हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं असतं। गॅस आहे तो मंद आचेवरच ठेवला आहे मी। आता हे बेसन जे आहे ते माझं भाजून झालेलं आहे। आता मी गॅस ऑफ करून टाकते। आता हे जे बेसन आहे ते मी एका ताटलीमध्ये काढून घेणार आहे। हे थंड झालं की आपल्याला यामध्ये साखर मिसळून घ्यायची आहे। आता हे बेसनचं जे पीठ आहे आपण भाजलेलं ते गार झालेलं आहे। आता आपण यामध्ये पिठी साखर घालून घेऊया। इथे मी 2 वाट्या बेसन आहे त्याला 1.5 वाटी पिठी साखर घेतली आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपल्याला जर कमी गोड पाहिजे असेल तर पिठी साखरेचं प्रमाण कमी करावे आणि जास्त गोड आवडत असेल तर जास्त घेतली तरी चालेल। आता हे छान मिक्स करून घेऊया। यामध्ये मी चिमूटभर वेलची पूड घालून घेते। अशा पद्धतीने सर्व पिठाला आपल्याला साखर लावून घ्यायची आहे। आपलं पिठी साखर आणि बेसनचं पीठ छान मिक्स करून झालंय। आता आपण याचा लाडू वळायला घेऊया। आपला लाडू वळून झालेला आहे। इथे आपण आता जे काप करून ठेवले आहेत ते लावूया। पिस्ता आणि बदाम, तुपाचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे आपले जे लाडू आहेत ते छान पटकन वळून होत आहेत। अशा प्रकारे आपले आता लाडू तयार आहेत। आजचा हा जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या, तोंडात न चिकटणाऱ्या बेसनच्या लाडूचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा।